ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। खरं तर राज्यभरात गेल्या 9 दिवसापासून जी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती, आज 10व्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वच गणेश भक्त आता सज्ज झालेले आहेत। जालना महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी गणेश विसर्जनाची जी तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण जालना शहरातले जे आपले गणेश मूर्ती आहेत ते या ठिकाणी कुंडात या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। आपण जर या पाठीमागच्या बाजूला बघितलं तर हा जो भव्य दिव्य कुंड आहे, जवळपास 19 कोटी रुपये खर्च करून हा कुंड जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि याच कुंडामध्ये आता जालना शहरातल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन करण्यात येत आहे। जालना महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात झालेले आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की होडीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो आहे। महापालिकेचे सर्व जे कर्मचारी आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 9 दिवसापासून संपूर्ण राज्यभरात लाडक्या बाप्पाची धामधूम सुरू होती। गणेशोत्सव मोठ्या आनंदात उत्साहात थाटामाटात सुरू होता, मात्र आज बाप्पाला या ठिकाणी निरोप देण्यात येतोय। आपल्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, पहिल्यांदाच हा कुंड या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि विसर्जन या ठिकाणी सोहळा सुरू आहे, काय सांगाल? आपण दरवर्षी याच ठिकाणी विसर्जन करतो, मोठ्या गणपतीचं या ठिकाणी करत होतो आणि पूर्व बाजूला आपण कृत्रिम कुंड तयार करून त्या ठिकाणी घरगुती गणपतीचं विसर्जन करत होतो। यावर्षी आपण याच ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही गणपतींच्या विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी हा आर्टिफिशियल कुंड तयार करण्याचं कारणच असं होतं की मोती तलावाचं जे मूळ तलाव आहे तो प्रदूषणामुळे आणि सततच्या POPच्या आत मूर्तींचं विसर्जन झाल्यामुळे तो खराब होणे किंवा नामशेष होऊ नये या उद्देशातून आपण हा कुंड सेपरेट केलेला आहे। त्याच्यामुळे जे काही त्याचे पर्यावरणाला घातक परिणाम आहेत ते आपल्याला टाळता येणं शक्य झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरच शहरामध्ये असं रिक्रिएशनल असा कोणताही एक ठिकाण नव्हतं, तर तोही विचार करून आपण याचं बाकी ब्युटिफिकेशनही इथं केलेलं आहे की लोकांना थोडा वेळ इथं आल्यानंतर आपण घाटाची व्यवस्था केलेली आहे, फाउंटन्स आहेत आणि असं थोडा वेळ थांबल्यानंतर लोकांना थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करता येईल, त्यांना थोडं रिक्रिएशन मिळेल, असा सर्वच उद्देश घेऊन आपण हा केलेला आहे आणि खूप चांगला आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो। अनेकदा अशा घटना घडतात की पाण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी दुर्दैवी बुडून मृत्यू होतो, त्याला सुद्धा आता आळा बसलेला आहे, काय सांगणार? खरं आहे ते की यापूर्वी इथं अशा घटना घडलेल्या आहेत, म्हणजे 2-4 वर्षाच्या अंतरानं 2-3 वेळा अशी घटना घडलेली आहे आणि ह्या सगळ्याचाच परिपाक प्रदूषण असेल किंवा अशा घटना असतील, ह्या सगळ्यांच्यामुळेच आपण हा कुंड म्हणजे प्रस्तावित झाला आणि तो एक म्हणजे तयार झाला आणि लोकांसाठी आज उपलब्ध झालेला आहे। तर नक्कीच हे होते महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर सर। काही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी हा कुंड बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे याला आळा बसणार आहे। आपण दुसरीकडे पाहू शकतो की जालना शहरातले सर्वच जे नागरिक आहेत, गणेश भक्त आहेत, आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन या ठिकाणी या विसर्जन कुंडावरती दाखल झाले आहेत। तशी तयारी देखील पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केली आहे। आपण जर या बाजूला पाहिलं तर आपले लाडके जे बाप्पा आहेत ते या ठिकाणी होडीच्या माध्यमातून या कुंडामध्ये विसर्जित केले जात आहे। खरं तर शेवटचा हा क्षण आहे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना। अनेक गणेश भक्त जे आहेत ते भाऊक होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। गेले 9 दिवस राज्यभरात गणेश उत्सवाची मोठी धामधूम होती आणि आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। अतिशय आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। ढोल ताशाच्या गजरात सुद्धा अनेक ठिकाणी आपले लाडके बाप्पा जे आहेत त्यात आपला निरोप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना पोलिसांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे। जवळपास 125 पोलीस अधिकारी आणि जवळपास 1000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आज गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान असणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।